नमस्कार, मी आरती सावंत अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी पहिल्यांदाच ब्लॉग बनवणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि काही चुका असतील तर समजून घ्या. तर ब्लॉगची सुरुवात सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि सुरुवात करते. आता बाकीच्या कामाला नॉर्मली रुटीन असतं ते आणि मग माझं कुकिंग शूट असतं, तेही व्हिडिओ नक्की बघा. दिवसाची सुरुवात झाडूने होते नॉर्मली. तर आता मी या पॅसेजचं झाडू मारून घेते. आज मी तुम्हाला रोजचं माझं रुटीन दाखवणार आहे. नित्यनेमाचं काम म्हणजे पॅसेजने झाडू मारून घेणे आणि हे रोजचं माझं काम आहे, त्यामुळे मला बरं वाटतं. झाडू मारून घेतलेली आहे. आता मी किचनमध्ये जात आहे. आता पाण्याचा टायमिंग झालेला आहे. आता मी पाणी भरून घेते. रोज सकाळी 9 वाजता पाणी येतं. हंडा धुवून घेतलेला आहे, घासलेला सुद्धा आहे. आता पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते हंडा आणि पाणी भरून घेत आहे, तुम्ही बघू शकतात. आणि पाणी भरून घेतल्यानंतर हंडा जागेवर ठेवत आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. आणि बाकीच्या जेव्हा पाणी येतं तेव्हाच मी वॉशिंग मशीनला पावडर घालून आणि चालू करून घेते, त्यामुळे माझं सकाळचं दोन्ही काम होऊन जातं. आता मी सकाळचा नाश्ता बनवत आहे, चीज आलू सँडविच. अगोदरच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मी प्लेटमध्ये हे बटाटे काढून घेत आहे. बटाट्याची साल काढून घेत आहे, तुम्ही बघू शकतात. आणि मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. आता मी साहित्य सांगत आहे. 4 उकडलेले बटाटे, मोठा सँडविचचा ब्रेड आणि अमूल बटर घेतलेला आहे. आणि मी चॉपिंग बोर्डवर बटाटे मी कट करून घेत आहे आणि बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि प्लेटमध्ये ठेवत आहे, त्यामुळे चॉपिंग बोर्डवर मी ब्रेड ठेवू शकते. सर्व बटाटे मी प्लेट्समध्ये ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आता मी ब्रेड घेतलेले आहेत, 6 ब्रेड घेतलेले आहेत. मी चॉपिंग बोर्डवर ठेवत आहे लाईनीत. सर्व ब्रेड मी चॉपिंग बोर्डवर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक ब्रेड मी एक ब्रेड घेतलेला आणि त्यावर अमूल बटर मी लावलेला आहे. भरपूर असा अमूल बटर लावून घ्या, त्यामुळे आपलं आलू चीज सँडविच मस्तच होईल. तर प्रत्येक ब्रेडला मी अमूल बटर लावून घेत आहे आणि ब्रेड त्याचबरोबर मी उकडलेले बटाट्याचे स्लाईस मी केलेले आहेत, ते प्रत्येक ब्रेडला लावत आहे. एका ब्रेडला तुम्ही बघू शकतात. बटाटे छानपैकी उकडलेले आहेत. तुम्हाला जितके बटाटेचे स्लाईस ठेवायचे असतील, 2, 3, 4, तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याचे स्लाईस जे कट केलेले आहेत ते तुम्ही ठेवू शकतात. आलू स्लाईसच्या वर मी चाट मसाला स्प्रिंकल करणार आहे, त्यामुळे आलू चीज सँडविच मस्त चवदार असं होईल. त्याचबरोबर पिझ्झा सीझनिंग, ऑर्गॅनिक पिझ्झा सीझनिंग मी स्प्रिंकल करत आहे. जर तुमच्याकडे असेल बाकीचे मसाले ते तुम्ही लावू शकता. मी सगळ्या ब्रेडला मी लावत आहे आणि त्याचबरोबर आता मी चीज स्लाईस ठेवणार आहे प्रत्येक ब्रेडला. आणि तुमच्याकडे चीज क्यूब्स असतील तर तुम्ही किसून घालू शकतात. माझ्याकडे चीज स्लाईस आहे आणि ते मी ब्रेडला ठेवत आहे. आणि चीज स्लाईसचे मी 4 तुकडे करणार आहे, त्यामुळे प्रत्येक ब्रेडला एक छोटा पीसेस मी ठेवते. तर तुम्हाला संपूर्ण मोठा पीस ठेवायचा असेल चीज स्लाईसचा तर तुम्ही ठेवू शकता. आता मी प्रत्येक ब्रेडला चीजचे स्लाईस 4 तुकडे मी ठेवत आहे प्रत्येक ब्रेडला. आणि सर्व ब्रेडला मी चीज स्लाईस ठेवलेले आहेत 6 ब्रेडला. आणि आता मी दुसरा ब्रेड घेतलेला आहे आणि त्यावरून मी बटर लावत आहे भरपूर सारं असं. प्रत्येक ब्रेडला मी अमूल बटर लावत आहे, तुम्ही बघू शकतात. आता मी ठेवत आहे वरती. आता आपलं तयार झालेलं आहे. आता आपण टोस्ट करून घेऊया. आता मी प्रत्येक ब्रेडला
अमूल बटर लावलेलं आहे आणि अशी तयारी करून ठेवा अगोदर जितके तुम्हाला ब्रेड हवे आहेत तितके. माझी आता मस्ती चालू आहे की मी हे केलं आहे सँडविच असं. आता तवा गरम झालेला आहे आणि प्रत्येक जे आपण रेडी केलेलं आहे चीज आलू सँडविच ते प्रत्येक ब्रेड मी तव्यावर ठेवत आहे. आणि हा डोसा तवा आहे त्यामुळे 6 ब्रेड आरामात राहतात. किंवा तुम्ही 2-2 ब्रेड ठेवलात आणि चांगलं टोस्ट केलात तरीही चालेल. आता मी खालची बाजू आपण अमूल बटर लावलेलं ते मी ठेवत आहे. आता मी वरून प्रत्येक ब्रेडला अमूल बटर लावत आहे. त्यामुळे क्रिस्पी असा हा आपला आलू चीज सँडविच होईल. तुम्ही प्रत्येक ब्रेडला लावा किंवा अगोदर लावलात तरीही चालेल. आता चीज आलू सँडविच आपले खालची बाजू चांगली भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात मी पलटून घेतलेले आहेत चीज आलू सँडविच. दोन्हीकडूनसुद्धा छानपैकी क्रिस्पी झालेल्या आहे. आपले छानपैकी मस्तपैकी सँडविच तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकतात. आणि चॉपिंग बोर्डवर सगळे चीज आलू सँडविच काढलेले आहेत आणि मी कट करत आहे. मस्तपैकी असे चीज आलू सँडविच. वा, मस्तच नाश्ता असा तयार झालेला आहे चीज आलू सँडविच. तर नक्की ट्राय करा. माझी मस्ती चालू झालेली आहे. किती छानपैकी सँडविच तयार झालेलं आहे मस्तच. पण एक सँडविच करपलेलं तरीही तेही छान झालेलं आहे. ही माझी मस्ती चालू झालेली आहे. माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी मी गरमागरम चहा कपमध्ये ओतत आहे आणि डस्टरने मी क्लीन करत आहे. आणि आपली तयार झाली गरमागरम चहा आणि मी चहाचा आस्वाद घेत आहे आणि मस्तच झालेली आहे. बाय. आज मी पहिल्यांदाच प्रयत्न केलेला आहे ब्लॉग बनवायचा. तर नक्की व्हिडिओ बघा आणि आवडल्यास तर सगळ्यांना शेअर करा. फूड रेसिपी तर माझ्या असणारच. आणि फूड रेसिपी ज्या कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी बघितल्या नसतील तर चॅनलला खरंच व्हिजिट करा, अन्नपूर्णा चॅनलला. आणि आवडल्यास त्याहीसुद्धा रेसिपी शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांना. त्यामुळे त्यांना अतिशय उपयोगी पडेल. त्यांच्या नवशिकांसाठी किंवा नवीन जोडपे असतील त्यांना जेवणाचा थोडाफार प्रॉब्लेम होत असेल तर त्या माझ्या चॅनलमधून त्या शिकतील. तर असा हा माझा पहिल्यांदा बनवलेला प्रयत्न आहे ब्लॉग बनवायचा. तर आवडल्यास तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. बाय.